दिवस का दाखवलास तू? माझ्या देवी आईंकडे मान वर करून बघायची सुद्धा लायकी नाही माझी. माझ्या देवी आईंना मी उलट उत्तर दिलं. पाप केला आहे मी, पाप. माझ्या देवाला बोलायचं पाप. हे बोलायच्या आधी माझा जीव का घेतला नाहीस तू? आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या देवी आईशी असं बोलले आहे मी. पण मी तरी काय करणार? काय उत्तर देणार होते मी देवी आईंना? जेव्हापासून मला कळलं आहे की आदित्य सर माझ्या पिरमात आहेत, तेव्हापासून माझं समजा जगच बदललं आहे. या आधीच मी आदित्य सरांना मनोमन माझा नवरा मानला आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात त्याचं सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे, तेव्हा काय हालत होत असेल एखाद्याची. या समजातनं मी स्वतःला आवरू नाही शकले तर किर्लोस्कर कुटुंबावर जे वादळ येईल त्याचं काय करणार? आधीच त्या कुटुंबावर लई संकट आहेत, त्यात आणि माझी भर. मुळात माझी लायकी तरी आहे का त्या घरची सून व्हायची, आदित्य सरांची बायको व्हायची? तेव्हा मला देवी आईंना तेव्हा टाळायचं होतं. मला सुचत नव्हतं, मला कळत नव्हतं त्यांना काय उत्तर द्यावं. माझं नाईलाज होतं म्हणून मी तसं बोलले देवी आईशी. माझ्याकडं कुठला पर्यायच नव्हता. तेव्हा जमलं तर मला माफ कर. माझी फक्त एकच मागणी आहे तुझ्याकडे. किर्लोस्कर कुटुंबावर तुझी कृपा कायम तशीच राहू दे. समद्यांना सुरक्षित ठेव. त्यांच्या व्यवसायात त्यांना यश मिळू दे. मॅडम, माणसं आवरणार नाहीत. ठीक आहे, मी आले आता. आई आई तू प्लीज ऐक माझा. तू प्लीज घरी जा, आम्ही बोलतो त्या लोकांसोबत. आदित्य, या लोकांमुळेच आपली कंपनी इतकी मोठी झाली आहे. या लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा आपल्या प्रोडक्ट्स मध्ये घातलाय म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय ना. आज त्यांना त्रास होतोय, ते चिडलेत आणि साहजिक आहे, हक्क आहे त्यांचा. हे बघ, मी बोलते त्यांच्याशी, काही नाही होणार आहे. तू गेट उघड. ठीक आहे. किर्लोस्कर, हाय हाय. किर्लोस्कर, हाय हाय. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. किर्लोस्कर, हाय हाय. किर्लोस्कर, हाय हाय. वाव, तवा चांगलाच तापलाय. आज तर पोळी भाजलीच पाहिजे. पब्लिक एवढं पेटलंय की अहिल्याला समोर बघितल्या बघितल्याच तिला मारायला पळतील. बंद करा, बंद करा, बंद करा. किर्लोस्कर, हाय हाय. किर्लोस्कर, हाय हाय. बंद करा, बंद करा, बंद करा. शी, काय मूर्ख लोक आहेत हे. अहिल्या समोर दिसताच यांच्यातली हवा निघून गेली. मी तुमचा राग समजू शकते. किर्लोस्कर कंपनीच्या प्रेमापोटी आज हक्काने तुम्ही मला जाब विचारायला आलायत हे कळतंय मला. झाल्या प्रकाराबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आम्हाला सगळ्यांना खरंच वाईट वाटतंय ह्या बाबतीत, पण किर्लोस्कर कंपनीच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय. अहिल्या मॅडम, माझ्या मुलीचं पुढच्या आठवड्यात लग्न आहे आणि लग्नासाठी मी तिला तुमचे प्रोडक्ट आणून दिले होते. ती क्रीम वापरल्यावर बघा तिची अवस्था काय झाली. तुझ्या लग्नापर्यंत तू नक्की बरी होशील, हा माझा शब्द आहे. तुम्ही सगळेजण इतकी वर्ष आमचे प्रोडक्ट्स वापरताय,
कधी अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यात का? किंवा तुमचे अनुभव असे आहेत का? आमच्यासाठी आमचे ग्राहक हे आमच्या घरच्यांसारखेच तेवढेच महत्वाचे आहेत आणि त्यामुळे आम्ही ही अशी चूक करणं अशक्य आहे. हे कोणीतरी जाणून बुजून करतंय. किर्लोस्कर कंपनी विरुद्ध षडयंत्र आहे हे. येस. ग्राहकच सर्वस्व आहे. तुमच्याशिवाय ही कंपनी चालूच शकत नाही. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. आजपर्यंत तुम्ही किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजवर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासामुळे आज ही कंपनी चालू आहे. आम्हाला थोडासा वेळ द्या. मला कल्पना आहे की तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुमच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी किर्लोस्कर कंपनीची असेल. जे काही नुकसान होईल त्याची भरपाई सुद्धा आम्ही करून देऊ. तर एवढंच, तुमचा आमच्यावरचा, आमच्या कंपनीवरचा विश्वास मात्र ढळू देऊ नका. अहो, देवासारखी माणसं आहेत ही, त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. चला रे, परत चला. आणि अहिल्या मॅडम, जे झालं ते झालं, यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही गोष्टीच्या मुळापर्यंत जाल आणि खऱ्या गुन्हेगाराला नक्की शिक्षा कराल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. नो 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 नो, मी हा चान्स नाही घालवू शकत. पण आमचा विश्वास नाहीये तुमच्यावर. तुम्ही मोठी लोक, पैशासाठी काही करू शकता. आमच्या गरिबांना तुम्ही त्रास देताय. तुम्हाला ना चांगला धडा शिकवला पाहिजे. एक मिनिट, हे बघा, किर्लोस्कर कंपनीने आजपर्यंत कुणालाही त्रास दिलेला नाही आणि यापुढे देणार नाही. हा जो सगळा माल आहे हा मी परत मागवलेला आहे ऑलरेडी. त्याने काय उपयोग? जे नुकसान व्हायचं ते झालंच ना. चेहरा खराब झाला कसं वाटतंय बघायचं आहे का तुम्हाला? चल, दाखवूच त्यांना. चल. बाबा, आईला घेऊन जा. ते कस्टमरने गुंडे. शी, माझं तोंड काळं झालं होतं ना, तर वहिनींचं पण होणार होतं. आदित्यला एक काही काम नाही, उगाच अडवलं त्या गुंडांना.